नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या सगळ्या जगात चर्चेत आहे. हो, अमेरिका आणि इराणमधला वाढता तणाव. आणि त्यातच अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर जे हल्ले केलेत त्याने तर चिंता अजून वाढली आहे. अगदी. म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची तर ही सुरुवात नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण आज जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय बातम्या आहेत, काही विश्लेषण आहेत. हो, AP, CNN पासून इकॉनॉमिक टाइम्स आणि स्टडी IQ ऋषभ भिधुरी यांचे व्हिडिओज पण आहेत. तर या सगळ्याच्या आधारावर आपण सध्याची परिस्थिती, थोडा इतिहासाचा संदर्भ आणि पुढे काय होऊ शकतं हे बघूया. सुरुवात करूया त्या हल्ल्यापासून. ऑपरेशन मिडनाईट हॅमर. इराणचे 3 महत्त्वाचे अणुप्रकल्प टार्गेट केले गेले, बरोबर? फॉर्डो, नतांज आणि इस्पाहान. हो. आणि त्यासाठी त्यांनी B-2 स्टेल्थ बॉम्बर वापरलेत. शिवाय काय म्हणतात त्याला, GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब, जे खूप खोलवर जाऊन मारा करू शकतात. अच्छा, म्हणजे खूप शक्तिशाली शस्त्र वापरली गेली. टॉमहॉक मिसाईल पण होती ना? हो, टॉमहॉक मिसाईलचा पण वापर झाला. अमेरिकेचा दावा असा आहे की इराण अणुबॉम्ब बनवण्याचा अगदी शेवटच्या टप्प्यात होता म्हणे, आणि त्याला रोखण्यासाठी हा हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने तर ओब्लिटरेशन म्हणजे पूर्ण नाश झाल्याचं म्हटलंय. पण पेंटागॉनचं विधान जरा वेगळं होतं ना? हो, पेंटागॉनने गंभीर नुकसान किंवा सिरियस डॅमेज असं म्हटलंय. म्हणजे नेमकं किती नुकसान झालंय याचं मूल्यांकन अजून सुरू आहे. सॅटेलाइट इमेजेसमध्ये फोर्डो आणि नतांज इथे मोठे खड्डे दिसत आहेत असं बातम्यांमध्ये आलंय. आणि इराणची प्रतिक्रिया साहजिकच खूप तीव्र असणार. नक्कीच. त्यांनी म्हटलंय की अमेरिकेने रेड लाईन ओलांडली आहे. हा एक प्रकारे युद्धाचा जाहीरनामाच आहे आणि बदला घेतलाच जाईल. म्हणजे त्यांचे IRGC आणि कुछ फोर्स हाय अलर्टवर असतील आता. अगदी. त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. तिकडे इस्रायल म्हणते की त्यांना हल्ल्याची कल्पना होती, पण जगात मात्र चिंतेचं वातावरण आहे. हो, अनेक देशांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. आणि बाजारावर काय परिणाम झाला? परिणाम लगेच दिसला. इकॉनॉमिक टाइम्सनुसार तेलाच्या किमती वाढल्या, शेअर बाजार खाली आले. अमेरिकेतही थोडी गडबड आहे. काही काँग्रेस सदस्यांना म्हणे हल्ल्याची पूर्ण माहितीच नव्हती. हे सगळं ऐकताना काही विश्लेषणांमध्ये जी दुसऱ्या महायुद्धाशी तुलना होतीये ती आठवते. म्हणजे इतिहास परत तसाच घडतोय का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात पण अशीच अनपेक्षितपणे हळूहळू झाली होती. तेव्हा पण समीकरणं बदलत होती. आठवतंय, जर्मनी आणि सोव्हिएत युनियनमध्ये करार झाला होता सुरुवातीला. हो, मॉलोटोव्ह रिबेनट्रॉप करार, जो नंतर मोडला गेला. बरोबर. आणि पर्ल हार्बरवर हल्ला झाला आणि अप्रत्यक्ष संघर्ष थेट युद्धात बदलला. आर्थिक संबंध असूनही युद्ध टळलं नव्हतं. त्यामुळे आता अनेकांना वाटतंय की ही तशीच काहीशी सुरुवात आहे का? खरे, आज रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, ज्यात अमेरिका, नाटो अप्रत्यक्षपणे सामील आहेत. इराण अमेरिकेच्या तळांवर हल्ल्याची धमकी देतोय. सगळं कसं जुन्या घटनांसारखं वाटतंय. आणि तेव्हाही आताही कोण नायक कोण खलनायक हे ठरवणं किती अवघड आहे. अगदी. आणि जर हा संघर्ष वाढला तर इराणकडे काय काय मार्ग असू शकतात? काय करू शकतो इराण? एक तर अमेरिकेचे जे मध्य पूर्वेत तळं आहेत त्यांच्यावर हल्ला करणं. दुसरं म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी, ती खूप महत्वाची आहे. हो, तेलाच्या व्यापारासाठी ना? अगदी. जगातला मोठा तेल व्यापार तिथून चालतो. ती बंद करण्याची धमकी देऊ शकतात. किंवा मग त्यांचे जे समर्थक गट आहेत, म्हणजे प्रॉक्सी गट, जसं की हिजबुल्ला लेबनॉनमध्ये किंवा येमेनमधले हुथी. बरोबर, त्यांच्या मार्फत हल्ले घडवून आणणं किंवा अगदी जागतिक स्तरावर दहशतवादी हल्ले करणं, हे सगळे पर्याय त्यांच्याकडे आहेत. म्हणजे हा धोका फक्त त्या प्रदेशापुरतं नाहीये. यात मोठ्या शक्ती ओढल्या गेल्या तर? तीच खरी भीती आहे. रशिया आणि चीन हे इराणचे भागीदार आहेत. ते मदतीला येऊ शकतात. दुसरीकडे जर अमेरिकेवर किंवा त्यांच्या मालमत्तेवर हल्ला झाला तर नाटो करारानुसार आर्टिकल 5 एकावर हल्ला म्हणजे सगळ्यांवर हल्ला. हो, मग नाटो देश अमेरिकेच्या बाजूने उतरू शकतात. आणि मग हे चित्र थेट जागतिक युद्धाकडे जाऊ शकतं. आणि त्याचे परिणाम तर कल्पनाच करवत नाही. परिणाम खूप गंभीर असू शकतात. अणुबॉम्बचं तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडण्याचा धोका वाढेल. जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते. अंदाज आहे की तेलाचे भाव $200 प्रति बॅरेलपर्यंत जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी, खूप मोठी जीवितहानी. मग यातून काही मार्ग आहे का? शांततेसाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? पडद्यामागे काहीतरी? आशा तर आहेच,
पडद्यामागे नक्कीच राजनैतिक वाटाघाटी सुरू असतील. भारत, ओमान, स्वित्झर्लंड, तुर्की असे देश ज्यांचे दोन्ही बाजूंचे संबंध आहेत ते मध्यस्थी करू शकतात. एक कूलिंग ऑफ पिरियड सारखं काहीतरी. हो. किंवा मग संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांकडून दबाव आणणं, हे काही मार्ग आहेत. पण ते किती यशस्वी ठरतील हे सांगणं कठीण आहे. एकंदरीत परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, खूप गुंतागुंतीची आहे. इतिहास, वर्तमान आणि भविष्यातले धोके सगळे एकत्र आलंय. खरंय, इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो हे वाक्य आज जास्तच खरं वाटतंय. बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आपण आता अमेरिका इराणवर लक्ष केंद्रित केलंय, पण इतिहासात अनेकदा असं झालंय की युद्धाची ठिणगी कुठल्या तरी अनपेक्षित घटनेमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे पडली. म्हणजे अशी कोणती दुसरी अदृश्य ठिणगी किंवा असा कोणता गैरसमज असू शकतो का, ज्याचा आपण आत्ता विचारही करत नाही आहोत, पण जो या सगळ्यात खरा धोका ठरू शकेल.